आणि महसूल यंत्रणा ही जी आहे ती आता अगदी चीफ मुख्यमंत्री कार्यालयापासून आपले पालक सचिव असतील सगळेच जण आता पूर्ण ताकदीने या विषयामध्ये मागे लागलेले आहेत. दर्शन मंडपाचा आपण म्हणलं की नवीन बदल झाला. बदल काही नाही झाला. मी हे म्हटलं की इंजिनिअरिंग वाईज तिथे दरी वगैरे असल्यामुळे थोडं चॅलेंजिंग आहे. त्याचं डिझाईनचं काम चालू आहे. ते जे आहे ते खूप चांगल्या साध्या कॉन्ट्रॅक्टरला नाही करता येणार. तर विशिष्ट काम आहे त्याचं आपण नियोजन आता व्यवस्थित करून घेतोय. आज जे आपण काम हाती घेतलंय त्याच्यामध्ये जवळजवळ 100 कोटीचं काम हे दगडी काम आहे. त्यामुळे ज्याला दगडी कामाचा खूप अनुभव आहे, अटच टाकली आपण की ज्याला अमुक अमुक एवढा दगडी कामाचा अनुभव आहे अशाच व्यक्तीला ते काम देता येईल. कारण हे लुक जो आहे आपल्याला क्लॅडिंग नको आहे. काय करतात लोक, आरसीसी करतात आणि त्याला मग छोटस दगडाचा तुकडा लावतात, वीट काय म्हणतात टाईल सारखं. आपल्याला तसं नको आहे. आपल्याला प्रॉपर 6 इंच वगैरे दगड पाहिजे. आणि मंदिरामध्ये भाविक बसू शकेल असं काय आहे व्यवस्था आहे? भाविकांना बसण्यासाठी काय व्यवस्था आहे? दर्शन मंडप आपलं जस्ट इन तिरुपतीला आपण सगळे गेलाय. तिरुपतीला जे उपलब्ध आहे त्याच्या 2 स्टेप्स पुढे जायचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे मला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. दर्शनाच्या अगदी समजा 20 मिनिट आधी 25 मिनिट आधी मी माझ्या हॉलमधनं जिथे मी निवांत बसलोय तिथनं मला बाहेर काढतील, बाहेर बाहेर नेतील मंदिर दर्शनासाठी, असं ते नियोजन आहे. अंतिम विकास आराखडा कधी फायनलच आहे ना. त्याचे बारकावे जे आहेत ते डिटेल्स काही उपलब्ध होत नाहीत ना, लोकांना काहीच कळणार ना. एखादा प्रश्न तुम्ही विचारला तर मी सांगतो. आपण सुरुवातीला जे म्हटलेलं आहे साधारण त्याच लाईनवर आपण चालू आहे. आपण काय म्हटलो, सगळ्यात महत्वाची काय सगळ्यांची मागणी होती की आपल्या महाद्वारातनं एंट्री पाहिजे, बरोबर आहे. ते आपण ऍब्सोल्युटली मान्य केलं. त्या अनुषंगाने पूर्ण डिझाईन केली. दुसरं म्हणणं काय होतं की दर्शन मंडप जो आहे तो महाद्वाराच्या जवळ पाहिजे. मग महाद्वारातनं आत गेलं की डावीकडे लगेच दर्शन मंडप केला आपण. तिसरा मुद्दा काय होता की कुलाचारासाठी जागा उपलब्ध करावी. मातंगी मंदिराला लागून आपण पश्चिमेकडे जी जागा घेतोय, पश्चिमेकडे खाली जी जागा अक्वायर करतोय ती पूर्ण कुलाचारासाठी ठेवतोय आपण. त्यामुळे जे अपेक्षित होतं, आता आरदवाडीकडनं फार जास्त विकास नको म्हटले, फक्त रस्ता पाहिजे. ठीक आहे म्हटलं आपण, तिथे आपण रस्ता उपलब्ध करून देतोय. मातंगी देवी मंदिराकडे तुम्ही कुलधर्म कुलाचारासाठी त्याच्या पश्चिमेच्या बाजूला. बरोबर आहे. किती आहे जागा तिथे, म्हणजे कुठले कुठले? साधारण 12,000 स्क्वेअर फीट जागा आहे. आणि आता ह्या आठवड्यामध्ये संबंधित लोकांबरोबर बैठक घेऊन तिथे त्यांना काय पाहिजे हे 1, 2, 3, 4 आपण मागणार आहोत. आणि मग तिथे कसं बसवायचं ठरवू आपण. म्हणजे आता कट्टा पाहिजे का, तुम्हाला रूम पाहिजे, किती रूम पाहिजेत, 1 मजली पाहिजे का 2-3 मजली पाहिजे, हे त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊ आणि मग एक आराखडा त्याचं डिझाईन तयार करून परत एकदा चर्चा करू आपण. आता एक तुम्हीच सांगितलं, यापूर्वी तर कुठं असं डिटेल्स मध्ये किंवा असं नाही. आपण काय करतोय, सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना एकदम कन्फ्युजिंग होऊन जातात लोकांना. त्यामुळे जशी गरज पडेल तसं आपण एक एक विषय सांगतोय ना. आता मंदिराला जे आपण बाहेरच्या मोठ्या मंदिराला गेलो किंवा कोल्हापूरला गेलो तर प्रवेश महाद्वार जास्त संख्या आहे. आता एवढ्या संख्येनं महाद्वाराच्या संख्येत काय वाढ होणार आहे? नाही, महाद्वार एकच असणार, परंतु मंदिराकडे जाणारे जे रस्ते आहेत तिथे आपण 4 मोठे काय म्हणायचं आता कमानी करतोय. मोठ्या कमानी करतो. कमान म्हणजे रस्त्यावरती कमान करतोय मोठी, पण महाद्वार एकच असणार. कमानी मोठ्या भव्य मोठ्या कमानी करणार आपण. आपला 2 टाईपच्या कमानींचा विचार आहे. शिवाजी महाराजांचा जो दरवाजा आहे हो तिथून जाय सगळं तिथे आहे ना कमान. तिथे बाजूने का? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुतळा आहे ना, पुतळ्यापासून मंदिराकडे जाताना जो तो कोपरा आहे ना तिथे मोठी कमान आहे ना. आता ते चॅरिटी कमिशनरच्या ऑफिस मध्ये थोडस इश्यू आहे म्हणून अडकले, टेंडरही झाले त्याचं. असे 4 आपण शहरात करणार आहे. 4 कमानी शहरात आणि 4 कमानी हायवेवरती, अशा 8 कमानी होणार. मंदिराचे महाद्वार म्हणतो. महाद्वार एकच असतो. महाद्वार कसं वेगळं? प्रवेशद्वार आपण कमानी करणार मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी रस्ते असं. आपण काय विचार करतोय की महाद्वाराच्या इथनच लोकांनी जायचं आणि महाद्वाराच्या तिथनच बाहेर यायचं. आता महाद्वारातनं ठीक आहे, आता हे समजा आपलं महाद्वार आहे
मी मंदिराकडे चेहरा करतोय, तर आपण काय करणार आहे, हे महाद्वाराच्या इथनं सगळ्यांनी आत जायचं. महाद्वाराच्या शेजारी जे ऍक्विजिशन करतोय इथनं सगळ्यांनी वर यायचं बाहेर. तिथे आपण एस्केलेटर करतोय. मला कदाचित ते आधी बोललो नसेल मी. पूर्ण हेवी ड्युटी एस्केलेटर करतोय आणि पायऱ्या करतोय. म्हणजे भाविकांना ज्यांना शक्य आहे चालणं ते पायऱ्याने चढत येतील आणि बाकीचे एस्केलेटरने येतील. आपलं नियोजन जे आहे ते म्हणजे लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल किंवा त्रास कसा होणार नाही याचं करतोय. व्हीआयपी मुवमेंट आपण एकदम वेगळी करून टाकतोय. म्हणजे लोकांना त्या व्हीआयपी मुवमेंट मध्ये काही त्रास होऊ नये. लिफ्ट मधून VIP जाऊ शकतात. लिफ्ट जी आहे ते मी जी म्हटली लिफ्ट ती सर्वसामान्य लोकांसाठीची लिफ्ट आहे. व्हीआयपीचं प्लॅनिंग आहे ते अजून वेगळं आहे. 108 फूट तुम्ही स्टॅच्यू उभा करता. हो. तो फायनल झालेला आहे. हो. नाही, फायनल म्हणजे 108 करायचं फायनल झालंय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीतरी 12-14 एंट्री आल्या होत्या. त्याच्यातले 5 कला संचालनालयाने त्या कमिटीने फायनल केले. पण त्या 5 मध्ये पण काही प्लस काही मायनस होतं. त्या 5 जणांना आपण आता पत्र दिलंय कमिटीने की तुम्ही हे प्लस आहे योग्य आहे, हे मायनस आहे ह्याच्यात ही दुरुस्ती करा. आणि त्यांना 45 दिवसाचा वेळ दिलाय. परत एकदा मूर्ती करून द्या म्हणून. 108 फूट स्टॅच्यू आहे, तर जाण्यासाठी रस्ता कुठून असणार? हे रामदरा तलावाला लागून जे शेजारी आपण बगीचा करतोय त्या बगीच्याच्या तिथनं वरती पायऱ्या पण असतील आणि ई व्हेकल जाण्यासाठी सोय करणार आपण. ई कार्ड ज्यांना चालणं शक्य नाहीये ते ई कार्ड घेऊ शकतील. ई कार्डने जाता येईल. अजून एक रस्ता टेस्टच्या कॅम्पस वरनं करता येईल बाय रोड. शक्यतो तो वापरायचा नाही आपल्याला. वाहने घेऊन जर जायचं म्हटलं शक्यतो तो वापरायचा नाही. त्याचं नियोजन अजून कम्प्लीट नाहीये. आपण टाटा इन्स्टिट्यूटची 10 एकर जागा त्यांना मागितली आहे. त्याच्या बदल्यात 10 एकर द्यायचं ठरलंय. त्याची प्रक्रिया चालू आहे आता. टाटाला 10 एकर पहिलीच आहे ना, त्याला 100 एकर दिली. 100 मधली आपण त्यांना मागतोय. आपण जे लोकेशन फायनल केलंय ना ते टाटाच्या कॅम्पस मध्ये. बरोबर. मग त्यांची 10 द्यायची म्हटलं तर ते आपल्याला 10